नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज सकाळची सुरुवात झाली माझी देवपूजेपासून। आधी सुनीलचा टिफिन वगैरे केला होता, आंघोळ केली आणि मग नंतर गेले सुनीलला स्कूलमध्ये सोडवण्यासाठी। तर स्टॉपला गेले होते, सगळी मुलं वगैरे येऊन थांबले होते आणि थोडंसं शूट करावं म्हणल्यानंतर तिथून तिला बसवून दिलं आणि आले दूध घ्यायला। दूध संपलं होतं तर दूध आणि शेवयासाठी ओरिओ घेतला। आणि आता पावसाचे दिवस चालू आहे, काही सोबत असो ना असो छत्री बाबा असलीच पाहिजे। तर आले स्विनलला सोडून स्टॉपला आणि आता दूध वगैरे तापवते। श्रीमयी झोपलेला आहे इकडे, त्याला उठवायचं आहे। लाईट गेली, म्हणजे सकाळी 2-3 वेळा लाईट गेली होती। दिवा अगरबत्ती, दिवा तर कंटिन्यू चालू असतो, पण अगरबत्ती वगैरे मी मगाशी लावून गेले होते स्विनलला सोडवायला। तर चला आता घेते कामं आवरून। आज भरपूर कामे आहेत, कपडे पण आज मशीनला लावायचे आहेत। तर इकडे ना घरातली सगळी कामं आवरून मी आले पार्लरवरती। आता आले, ओपन केलं आणि झाडू वगैरे मारला आणि अगरबत्ती लावायची, तर तेवढ्यात एक क्लायंट आलं आणि त्यांना अर्जंट होतं, तर मग पटकन त्यांचे ॲब्रोज करून घेतले। तर 1 महिन्यापासून मी ॲब्रोचे रेट वाढवले आहे, कारण सगळेच रेट वाढले आहेत आणि महागाई पण एवढी झाली आहे। मी आत्ता डायरेक्ट ॲब्रो 50 रुपयाला केलेला आहे। ॲब्रो आणि फोरहेड मी करून देते 50 रुपयामध्ये। चीन अपर लिप्स वगैरे करायचे असले तर मग एक्स्ट्रा 10-10 रुपये घेते। आता बाकीच्या सगळ्या पार्लरमध्ये ऑलरेडी म्हणजे आधीचेच होते तेवढे रेट, तर मी आत्ता 1 महिन्यापासून केले आहे। तर कस्टमर बोलतात एवढे कसं काय, तर सगळंच वाढलं आहे बोललं का देतात ते। आणि आपले ॲब्रो पण छान असतात, त्याच्यामुळे आपल्याला पैशाला कोणी असं जास्त हे करत नाही। आता मागच्या महिन्यात एक कस्टमर आलं होतं, त्याचा ॲब्रोचा पूर्ण सेफ नव्हता, मध्ये फ्रंटला कट पण होते ॲब्रो, तरी मी व्यवस्थित करून दिला। पण ती एवढी बोलायला लागली, मला माझी चुकी दाखवत आता झालंच नव्हतं चुकीचं काही, तरी पण मी बोलले ठीक आहे झालं असं, सॉरी बोलले, पण काहीच नव्हतं झालं। ॲब्रो एकदम ओके होता, पण ती एवढीच बोलायला लागली। संध्याकाळचा टाईम होता, लक्ष्मी यायचा, किरकिर करायची नव्हती मला, तर मी बोलले की ठीक आहे। आणि आधी तिने ॲब्रो सेफ वगैरे खूप छान आहे म्हणली, पण नंतर पैसे देताना म्हणली इकडचं पातळच केला, इकडचं पातळच केला असं बोलून तिने मी 50 घेते, अक्षरशः तिने 30 रुपये पेमेंट ऑनलाईन केलं आणि काहीच न बोलता निघून गेली। आणि त्याच्या अगोदर आली तेव्हा मला सांगत होती की तिकडच्या पार्लरवालीने माझं बिघडवलं आणि शेवटी तिने मला पैसे घेतले नाही। तर तिचा एकच उद्देश होता की ॲब्रो तर छान झाले पाहिजे होते आणि पैसेही कमी द्यायचे होते, त्याच्यामुळे। आता 30 आणि 50 रुपये कोण बघतं का, तरी पण काही असतात। आणि एवढी मॉडर्न होती ना, जीन्स टी शर्ट वगैरे मस्त छान घालून आली होती, पण बघायला गेली तर पूर्ण 3rd क्लास म्हणता येईल अशीच होती। आता दुसरा शब्द मला काहीच सुचत पण नाही आहे, पण 3rd क्लास मला योग्य वाटला म्हणून तो मी बोलला। ती पुन्हा माझ्या पार्लरमध्ये आली ना, मी तिला मला वेळ असला ना तरी पण मी म्हणणार की नाही मला जायचं आहे वगैरे कुठं बाहेर, असं बोलून मी कधीच तिचे ॲब्रो करू शकत नाहीत, कारण खूपच डेंजर बाई आहे ती। तर तुम्हाला येतात का असे प्रॉब्लेम? जर येत असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगा, कारण असतात काही कस्टमर असे डेंजर असतात। कस्टमरचे ॲब्रो झाल्याच्या नंतर जरा वेळ थांबले असेल आणि मग 3 वाजता घरी गेले असेल। स्विनलचा टायमिंग झाला होता, श्रीमय झोपेला आला होता। तिकडनं आल्याच्यानंतर एका कस्टमरला हे मंगळसूत्र मला पाठवायचं होते, त्यांनी सांगितलं होतं की सेंड करा। संध्याकाळी मिस्टर मस्त येऊन बसले होते खुर्ची वगैरे टाकून पार्लरसमोर। आता कस्टमर जरा पावसामुळे कमीच असतात, तर ते बसले होते आपले येऊन, घरात पण बोर होतं त्यामुळं आले होते। आणि तिथून नंतर गेलो आम्ही थोडीशी 7 वाजताच पार्लर बंद केलं आणि गेलो शॉपिंगसाठी। स्विनलला पण डान्स क्लासला सोडली होती, तर श्रीमय, मी आणि मिस्टर आम्ही 3 जण गेलो होतो। 9 वाजता बरोबर आलो तिच्या क्लास सुटायच्या टायमिंगला, तिला घेतली। आता तिथे थोडंसं शूट घेतला। तर स्विनलला आत्ता सांगते तुम्हाला की लावणीचा क्लास लावला आहे, तर दर सॅटर्डेला असतो। घरी मुलं आणि मिस्टर चालले होते दिरांकडे जेवण करण्यासाठी, तर त्यांनी खेकडी आणली होती,
कुठं चालली सुईनला आता? कुठं जेवण आहे आज? काय बनवलंय? खेकडी. अरे वा. आणि मला नाही खायची ना खेकडी. दुसरं खा. मी खाते दूध भाकरी आता. अंडा बॉईल करून खा. बाय. लवकर या. धीरांच्या इकडे ना खेकडी बनवली, तर तिकडे गेले आहे ते सगळे जेवायला आणि मला काही खायचं नाही त्याच्यामुळे मी काही गेले नाही. तर आम्ही गेलो होतो बाहेर, गावात गेलो होतो जरा. मिस्टरांना शर्ट घ्यायचे होते आणि मान्सूनचे ऑफर वगैरे लागले तर म्हणलं चला बघूयात कशा आहेत. तर गेल्यावरती मी माझ्यासाठी पण टॉप वगैरे घेतले, ड्रेस एक घेतला आणि 2 टॉप लेगीज वगैरे घेतल्या. तर चला तुमच्यासोबत आता शेअर करते मी काय काय घेतलं आहे. तर आम्ही घेतला आहे वरद लाईफस्टाईलमधून. आता इकडे आमचा मेंबरशिप असल्यामुळे आम्हाला कमी बसतं जरा, 10% डिस्काउंट, 15% त्यांचा डिस्काउंट प्लस आमचा 10% डिस्काउंट असं आम्हाला बसतं. तर चला दाखवते तुम्हाला काय काय घेतले ते. तर कॉटन पॅन्ट आहे, माझ्यासाठीच घेतली, ब्लॅक कलरची. त्याची प्राईस काहीतरी 549 काहीतरी आहे. आता ते डिस्काउंट जाऊन कमी बसली. ती एक पॅन्ट. अजून हे प्लाझो घेतला आहे. तर चिकन करीमध्ये आहे हा असा. ह्याची पण काहीतरी प्राईस 499 आहे. त्यानंतर घेतला आहे हा एक टॉप. हे अशा हाताला असे चिकन करी सारखंच आहे आणि खाली अशी डिझाईन आहे, चिकनमध्येच आहे आणि कपडा पण खूप सुंदर आहे. कुर्ती आहे ही काहीतरी 800 रुपयापर्यंत 799ची आहे. तिला पण आम्हाला डिस्काउंट घेतला आहे. पुन्हा सेम तशीच एक कुर्ती घेतली, मला आवडले ते कापड आणि कलर पण छान होते आणि मस्त होते. तर हा एक घेतला आहे, त्याच्यात सेम आहे. सेम 799. ह्यांनी एक शर्ट घेतला फक्त, हाच आवडला त्यांना आणि पॅन्ट त्यांना जी आवडली त्यात त्यांची साईज थोडीशी हे होत होती, मग ती कॅन्सल केली. आणि हा एक घेतला. 2-3 दिवसांनी अजून मला येणार आहे, तर ते बोलले की नंतर या. तर अजून एक ड्रेस घेतला आहे मी. त्याला एक 8-15 दिवस झाले असेल, पण मी त्याला फिटिंग पण केली नाही आणि अजून घातला पण नाही. तर तो पण एक शेअर करते तुमच्यासोबत. ही त्याची आहे ओढणी, 3 पीसवाला ड्रेस आहे. ही ओढणी आहे अशी, काटा आहे त्याला आणि ड्रेस हे असा ड्रेस आहे. त्याच्यावरची ही पॅन्ट आहे. तर हा मी मुलचंदमधून घेतला होता. आता भरपूर शॉपिंग झाली. हा होता माझा आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि नवीन लोकांनी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा. तर भेटू उद्याच्या ब्लॉग.